नागपुरात ठाकरे सेना आक्रमक झाली आहे। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। ठाकरे सेनेने नागपूर अमरावती महामार्गावर वाडी नाक्यावर आंदोलन केले। मंत्र्यांनी राजीनामे देण्याची मागणी देखील या आंदोलनाच्या दरम्यान करण्यात येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पराग ढोबळे। पराग, काय सांगाल? हा जन आक्रोश आंदोलन हे सुरू आहे। जन आक्रोश आंदोलन आपण पाहू शकतो कशा पद्धतीने सुरू आहे। वाडी खरं तर हा नाका आहे, नागपूर अमरावती महामार्ग आहे। हा महामार्ग अद्याप सध्या रोखून धरलेला आहे। ज्या पद्धतीने मागणी केली जात आहे, मंत्र्यांचे जे आहे राजीनामे घ्यावे अशा पद्धतीची मागणी करून जे आहे हा रस्ता रोखून धरलेला आहे। आणि आपण पाहू शकतो वाहनं सुद्धा जे आहे थांबवण्यात आलेले आहे, पत्ते खेळण्यात आलेले आहे। अनेक जे वादग्रस्त मंत्री होती त्यांचे मुखवटे तयार करण्यात आले आहे आणि हे मुखवटे घालूनच जे आहे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। हातामध्ये फलक आहे आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। वाहतुकीवर परिणाम होईल अशा पद्धतीने आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। उत्तम कापसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। काय सांगाल? या महाराष्ट्र सरकार जे हतबल झालेलं आहे, जे कलंकित मंत्री आहे, जे महाराष्ट्र राज्यभाषेने पाहिलंय की विधान भवन हे एक सरस्वतीचं रूप आहे, एक न्यायाचं मंदिर आहे। त्या विधान भवनच्या अंदर पत्ते खेळत बसते। म्हणजे सरकार न्याय देणार आहे की पत्ते घेणार आहे, की येणाऱ्या युवा पिढीला काय रोजगार देणार आहे, की युवा पिढीला काय मार्गदर्शन करणार आहे? म्हणून हे भ्रष्टाचारी मंत्री आमची मागणी आहे की यांनी राजीनामा द्यावा। आहे पैसे आणले होते तुम्ही सोबत? हो, हे पैसे जनतेला दिसले पाहिजे, हे पत्ते जनतेला दिसले पाहिजे की महाराष्ट्र सरकारचे मंत्री काय करत आहे विधान भवनाच्या अंदर। काय आता तुम्ही आंदोलनाचे तुम्ही राज्यभर आंदोलन करताय, काय तुमची नेमकी मागणी आहे? आमची नेमकी मागणी आहे की जेवढे भ्रष्टाचारी मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। भ्रष्टाचारी मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे अशी मागणी केली जात आहे। खरं तर रस्ता अडवून ठेवलेला आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये कशा पद्धतीने जे आहे आक्रमक झालेले आहे आणि महिला पदाधिकारी जे आहेत त्या सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेल्या आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे रस्ता अडवून घोषणाबाजी केली आहे। आपण पाहू शकतो ही बस आहे, अमरावती नागपूर महामार्ग आहे आणि या ठिकाणी जे आहे बस सुद्धा थांबलेली आहे। कुठेतरी खोडंबा होताना दिसून येत आहे। सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसतो आहे, अडचण होते आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये कशा पद्धतीने जे आहे हे आंदोलन जे आहे आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे पदाधिकाऱ्यांकडून केल्या जात आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही आज आंदोलन करताय? राज्यभर आंदोलन होत आहे। आपलं महाराष्ट्र म्हणजे हे देशातील सर्वात लोकप्रिय राज्य आहे आणि सर्वात सुजलाम सुफलाम राज्य आहे। देशातल्या प्रत्येक कोपऱ्यातला एक परिवार गेल्या 100 ते 50 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये स्थायी झालेला आपल्या पोटापाण्याच्या सोयीसाठी। पण आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।